रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय आणि त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलाय। अनेक कोरड्या पडलेल्या नद्या देखील आता प्रवाहित झाल्यात। पावसाचा जोर कायम राहिल्यास रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात आता मुसळधार पावसाला आहे ती सुरुवात झालेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे तो वर्तवण्यात आला आहे आणि त्यानंतर अनेक भागांमध्ये आता मुसळधार पाऊस आहे तो कोसळतोय। एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघितलात तर अलिबाग, पेण, मुरुड या भागांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यामुळे तेथील सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांची देखील तारांबळ उडालेली आहे। आज रायगड जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये हा मुसळधार पाऊस आहे तो आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये सकल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालक आहेत ते जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। मागील 2 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातला शेतकरी आहे तो आता सुखावलेला आहे आणि त्यामुळे आज कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आलेला आहे। एकंदरीत रायगड जिल्ह्यातली जी 28 धरणं आहेत त्या धरणांमध्ये देखील आता पाणी साचण्यास हळूहळू सुरुवात झालेली आहे। अनेक कोरड्या पडलेल्या नद्यांना देखील आता पाणी येतोय आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामधली पाणी टंचाईची परिस्थिती आहे ती देखील आता मार्गी लागणार आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामधल्या पुढील काही तासांमध्ये हा पावसाचा जोर कसा राहणार आहे, कारण रायगड जिल्हा प्रशासनाकडून देखील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। शिवाय मच्छीमार बांधव आणि किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर पुढील काही तासांमध्ये वाढला तर रायगड जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.